गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचं वाजलेत 9 आणि मी इथे शाळेत बघितलं असेल तुम्ही मी शाळेत काय करते. सोमज्योती स्पर्धा परीक्षा त्याला घेऊन आली मी ते शाळेमध्ये. तो गेला आतमध्ये एक्झामला. ही आहे जनता विद्यालय स्कूल इंग्लिश मीडियम, तालुका दिंडोरी, नाशिक. तर सोमज्योती स्पर्धा परीक्षा त्याला सकाळीच यायचं होतं. मग मी ड्युटीवर येतानाच त्याला सोबत घेऊन आली होती आणि तिथे वेट केला मी थोडा वेळ. मी पुन्हा ड्युटीवर निघून गेली आणि 11 वाजता मी इथे पुन्हा आलेली. तरीही मुलं सुटलेले नव्हते. इथे पेरेंट्स लोक जमलेले आहेत. 5-1 मिनटं बाकी होते पेपर सुटायला. मग मी थांबून राहिली. तोपर्यंत मी इथल्या निसर्ग पाहत होते आणि मुलांचं गोंधळही पाहत होते. हे बघा मुलं सुटलेत आणि शिवम वैभव पण आलेले आहेत. त्यांना आल्यानंतर मी विचारलं की कसा गेला पेपर. दोघेही खुश होते पण माहीत नाही पेपर कसा गेला तो. आणि मग तिथे हर्षूची वाट बघत बसलो आम्ही. शोमला मी विचारलं की शोम तुला कसा गेलाय, तर म्हटलं ठीकठाक गेलाय. वैभवला विचारल्यानंतर वैभव म्हणाला की खूप भारी पेपर गेला म्हणे नानी मला. म्हटलं हो का. आणि शोमच्या तोंडावर तर प्रश्नचिन्हच होतं. बघा इथे दिसत आहेत भामट्यासारखे दोघे जण. आणि हर्षूला आल्यानंतर हर्षूला विचारलं तर हर्षूने बरेचसे जनरल नॉलेजचे प्रश्न मला विचारले. कारण आणि उत्तर बरोबर आले का. जसं काय शिक्षण मंत्री कोण आहे, तर मी तिला सांगितलं वर्षा गायकवाड. तर ती बोलली हो मी हेच उत्तर दिलं आहे. असे बरेचसे प्रश्न ती विचारत होती. तर मग तिचे उत्तर बरोबरच आलेले होते बरेचसे. मग त्यातला पाऊस चालू होता. शिवमला म्हटलं रेनकोट वगैरे घालून घे, कारण मला त्याला घरी सोडवायला वेळ नव्हता. मला पुन्हा ड्युटीवर जायचं होतं आणि आमच्याच इकडचे 2 मुलं घरी जाणार होते. तर मग त्याला सांगितलं की तू ह्या दोघांसोबतच घरी चालला जा. हर्षू, वैभव आणि अजून एक छोटा मुलगा, तो एक दादा होता, त्याच्या गाडीवर जाणार होते. शाळा ग्रामीण भागात असून देखील भरपूर छान होती. ग्राउंड खूप छान होता. मुलांनी पण भरपूर प्रतिसाद दिलेला होता. कारण की हे 500च्या जवळ आसपास मुले असतील पेपरला आलेले. कारण बरेचसे मुलं होते आणि मोठे कॉलेजचे मुलं देखील होते शाळेत. त्यांनी सुद्धा एक्झाम दिलेली होती. शाळा खूप छान आहे पण गेटचा भाग मला अजिबात आवडला नाही. तिथे इतका चिखल होता. तिथे ब्लॉक वगैरे काही बसवलेले नव्हते. मुलं पडतील किंवा काही हे याचं काहीच हे नव्हतं व्यवस्थित. तर ते मला थोडंसं खटकलं. जाऊ द्या तो विषय ठेवू साईडला. मग शिवम आणि वैभवने बाय केलं मला. त्यांना म्हटलं सांभाळून जा आणि घरी पोचल्यानंतर मला कॉल करा, कारण की आमच्या इकडे गाड्या नसतात आणि शिवमकडे फोन पण नव्हता. फोन होता पण तो घरी होता. मित्रांनो बघा ही ग्रामीण भागातली शाळा कशी वाटली तुम्हाला. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मित्रांनो मला जर काही चुकत असेल तर मला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगत पण जा. तर थँक्यू मित्रांनो माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. थँक्यू सो मच. बाय.